मुंबईमध्ये उंदीर मारण्याच्या गोळ्या देऊन 15,000 लोकांना मारण्याचा भयंकर कट. रक्ताच्या बाजारात रुग्णांच्या जीवाशी चाललेला जीवघेणा खेळ आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फडणवीसांचाच गेम होतोय का? भावांनो, आजच्या बातम्या ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं मराठी वर्ल्डच्या एका नवीन आणि खतरनाक एपिसोडमध्ये. आजचा आपला मास्टर रोस्ट खूप डोळे उघडणारा असणार आहे. एका बाजूला माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आहेत, तर दुसऱ्या बाजूला राजकारणाचा भन्नाट डाव आणि आपल्या सोशल मीडियाच्या क्रिएटरचा राडा सुरू आहे. चला तर मग वेळ न घालवता थेट सुरू करूया आजचा आपला महाराडा. मित्राची आपली पहिली बातमी अत्यंत हादरून टाकणारी बातमी आहे. मुंबईच्या भायखळ्यामध्ये मोहरमच्या मिरवणुकीमध्ये फैयाज प्रेमजी नावाचा एक व्यक्ती लोकांना फुकट पेन किलर कॅप्सूल वाटत होता. पण या गोळ्या खाल्ल्यावरती अनेकांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. पोलिसांनी त्याला अटक केली आणि तपासामध्ये जे समोर आलं ते भयंकर होतं. त्या गोळ्यांमध्ये चक्क झिंक पोस्फाईड म्हणजे उंदीर मारण्याचं विष होतं. फैयाजच्या रूमवर 15,000 तयार विषारी गोळ्या आणि 50 किलो विष सापडलं. त्याची बायको त्याला सोडून गेली होती. या नैराश्यातून स्वतःच्याच समाजाला धडा शिकवण्यासाठी त्याने 15,000 ते 20,000 लोकांना मारण्याचा हा भयंकर कट रचला होता. भावांनो, संत ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी साकडं घातलं होतं. आपला इतिहास सांगतो की स्वतःच्या लोकांसाठी प्राण द्यायचे असतात, पण इथे हा नराधम स्वतःच्या नैराश्यातून हजारो निष्पाप लोकांचे प्राण घ्यायला निघाला होता. माणुसकी पार रसा तळाला गेली. आणि आपल्याकडचे लोक पण बघा, रस्त्यावर कोणी अनोळखी माणूस फुकट गोळ्या वाटतोय आणि लोक गुपचूप तोंडात टाकतायत. अरे, फुकट मिळतंय म्हणून फिनाईल पण प्याल का तुम्ही? स्वतःचा मेंदू कधी वापरणार? मुंबई पोलिसांचे मनापासून आभार माना की त्यांनी वेळीच कारवाई करून हजारो कुटुंबांना उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं. तर चल मित्रा, वळूया आजच्या आपल्या दुसऱ्या बातमीकडे. दुसरी संतापजनक बातमी म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या रक्तपेट्यांना FDA आयुक्त कडक अधिकारी तुकाराम मुंडे यांनी थेट काम बंद याचा दणका दिलाय. जे महानगर रक्तपेटीमध्ये चक्क मुदत संपलेले म्हणजे एक्सपायर झालेले आणि इन्फेक्शन असलेले रक्त अत्यंत चुकीच्या पद्धतीने हाताळलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एवढंच नाही तर बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाटही योग्य नव्हती, तर बदलापूरच्या माया लॅब्समध्ये रक्ताच्या वाहतुकीची नोंदच नव्हती आणि BTO अधिकारी गायब होता. तर मुंडेंनी त्यांना थेट काम बंदची नोटीस बजावली. मित्रा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावण्याची कोणाची हिंमत नव्हती. आज रक्तदान हेच जीवनदान असं आपण मानतो. रक्ताच्या नात्यापेक्षा रक्ताने वाचवलेली नाती महान असतात. पण इथं पैशांच्या लालसेपायी एक्सपायर झालेलं दूध लोक फेकून देतात आणि हे काही डॉक्टर लोक एक्सपायर झालेलं रक्त थेट रुग्णांना चढवत आहेत. कसाही पण लाजतील यांच्या कारभाराला. तुकाराम मुंडे साहेबांनी एकदम करेक्ट कार्यक्रम केलाय. अशा रक्तपेट्यांना फक्त नोटीस नाही तर कायमचं कुलूप लावून या भ्रष्ट अधिकाऱ्यांना आत टाकलं पाहिजे. त्यावर तुम्हाला काय वाटतं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे तिसरी बातमी राजकारणाच्या मैदानातून. कालपर्यंत एकनाथ शिंदेचं ऑपरेशन टायगर सुरू होतं, पण आता उद्धव ठाकरेंनी नवा बॉम्ब फोडलाय. ते म्हणालेत की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक वेगळंच समीकरण जुळलंय आणि यामागे थेट ऑपरेशन देवेंद्र सुरू आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस सारख्या नेत्याला राष्ट्रीय राजकारणातून म्हणजे पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांना महाराष्ट्रामध्येच अडकवून ठेवून एकनाथ शिंदे यांना बळ दिलं जात आहे. एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडेंचं जसं झालं तसंच आता फडणवीसांसोबत होतंय का, असा सवाल विचारला जातोय. मित्रा, राजकारण म्हणजे सध्या साप शिडीचा खेळ झालाय. भावानो, इथं कोण कोणाला शिडी लावतोय आणि कोण कोणाला ढोसतोय हे कोणाला समजत नाही. कालपर्यंत जे ऑपरेशन टायगर होतं ते आता ऑपरेशन देवेंद्र झालंय. पब्लिक बिचारी उन्हामध्ये उभी राहून विचार करते, नेत्यांचं तर ठीक आहे पण आमचं ऑपरेशन कधी संपणार? बघूया आता या गेम ऑफ थ्रोन्स मध्ये फडणवीस साहेब कसा पलटवार करतायत. तर मित्रा, चल वळूया आजच्या चौथ्या बातमीकडे. आजची चौथी बातमी आहे सोशल मीडियावरून. आपला MH45 रायडर म्हणजे लाडका गणेश भाऊ नुकताच हार्दिक पांड्याला भेटला, पण ओरिजिनल नाही, डुप्लिकेट पांड्याला. त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. पण खरी बातमी ही आहे की गणेश भाऊने स्वतः सांगितलंय की तो एका जबरदस्त पॉडकास्टसाठी आता पुण्याला चाललाय. 3 दिवस झालं आधनमधनं ब्लॉग येतो. मला पण खूप जास्त कसं तरी वाटतं की मी तुम्हाला रोज दाखवू शकत नाही, काय नाही काय. पण मुंबईमध्ये आलो, लवकरच सायकल निघणार नाही. 2 दिवसामध्ये सायकल निघणार नाही. एक पुण्यामध्ये मला पॉडकास्ट करायचं आहे, तर त्यासाठी मला पुण्याला जायला लागेल. ठीक आहे, तर बघूया काय होतं ते. समजा गोष्टी तुम्हाला सांगणारच आहे मी. फुल 500च्या वर माझं व्हिडिओ बघितलं. हां, आणि आता भाऊ चाललाय पुण्यात पॉडकास्ट करायला. हल्ली सोशल मीडियावरती पॉडकास्ट म्हणजे सत्यनारायणाची पूजा झाली. भावानो, ज्याला बघावं तो माईक लावून पॉडकास्टला बसतोय. बघूया आता पुण्यामध्ये कोणाचा स्टुडिओ हदरवतोय आपला भाऊ. तुमच्या मते तो कोणाच्या पॉडकास्टमध्ये जाणार? कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, चला वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे
सध्या आपले लाडके कंटेंट क्रिएटर्स ऋषी आणि आरोही यांच्याबद्दल सोशल मीडियावरती भयंकर अफवा पसरवल्या जात आहेत. सर्वात मोठी अफवा म्हणजे आरोही ही ऋषीच्या मामाची मुलगी आहे. पण भावानो, मी तुम्हाला क्लिअर सांगतो ही 100% फेक न्यूज आहे. ते दोघं मामा त्याची मुलं नाहीत, हे पूर्णपणे खोटं आहे आणि हे स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही थोडासा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व कॉन्टेक्ट समजून येईल. पुढचा प्रश्न आहे की आरोही माझ्या मामाची मुलगी आहे का? तर काही खूप जणांना असा क्वेश्चन असतो, कारण युट्यूबला एक बायोग्राफी व्हायरल आहे, मी ती बघितलेली आहे. त्यात सगळी चुकीची इन्फॉर्मेशन आहे. पहिलेच क्लिअर करून देतो, युट्यूबला माझी कुठलीच बायोग्राफी अशी नाही आहे की त्याच्यात माझी प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे. माझी जन्मतारीख पण खूप जुनी टाकलेली आहे. सो आरोही माझ्या सख्या मामाची वगैरे मुलगीच नाही आहे. आरोही माझ्या मामाचीच मुलगी नाही आहे. आरोही आणि मी भेटलो होतो सहज, आणि आम्ही कॉलेजला सोबत नव्हतो, शाळेत सोबत नव्हतो. त्याच्यासाठी मला एक फुल स्टोरी ब्लॉग बनावं लागणार आहे, ज्यात आरोहीची आणि माझी ना कंप्लीट स्टोरी तुम्हाला बघायला भेटेल. बट ह्या प्रश्नाचं उत्तर आहे की नो, आरोही माझ्या मामाची मुलगी नाही आहे. आरोही आणि मी दूर दूरपर्यंत रिलेशन मध्ये पण नाहीये. तो मराठवाड्याचा आहे प्रॉपर, आणि मी प्रॉपर खानदेशची आहे. मराठवाडा आणि खानदेश कोलॅब. आरोही आता हे बघून एक गोष्ट आठवती की अरे रिकामट्याकडे लोकांनो, तुम्हाला काय दुसरं काम आहे की नाही? इथं स्वतःच्या लग्नाचा पत्ता नाही आणि हे लोक चाललेत ऋषी आणि आरोहीच्या नात्याचा CID इन्व्हेस्टिगेशन करायला. मामाची मुलगी काय लावून धरलंय? भावानो, ते दोघं मस्त व्हिडिओ बनवतायत. तुम्ही फक्त हसा आणि एन्जॉय करा. फुकटचे भटजी बनवून लोकांची नाती जोडू नका आणि तोडू पण नका. तर मित्रांनो, वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे आणि शेवटची बातमी आहे. आपला आक्या जाधव आणि आपला सगळी गाणी वाजणारा फेम आपला ओंकार बल्लाळ यांच्यामध्ये काहीतरी जोराचं बिनसलंय. त्यांच्यामध्ये मोठे लफडं झाल्याची चर्चा सोशल मीडियावरती वाऱ्यासारखी पसरली. फॅन्स पण कन्फ्युजन मध्ये आहेत की हा खरंच मोठा वाद आहे की फक्त व्ह्यूज साठी चाललेली कॉन्ट्रोवर्सी. मेन ब्रांचला लॉक लावल आणि घरी निघून जाईल. परत सोशल मीडियावर दिसायचं ना, ओपनली सांगतो सगळी गाणी वाजणारची गाणी वाजवले जातात तू इथं. आज आपण बोलणार या बोक्या जाधववर. तुम्हाला माहिती नसेल तर याचं माझं लय जुनं असं घनिष्ठ संबंध आहे, म्हणजे पहिल्यापासून. हे रिसेंटलीच त्या आबाळ हेपलेस कट्ट्यावर गेला आणि आबाळ हेपलून आलाय. दुसऱ्यांचे 2 व्यवसाय चुकीचे दाखवून तिसऱ्याचा तुम्ही प्रमोशन करता का? व्हिडिओ तुझ्यासाठी नव्हताच बाबा, ते उडता तीर होता, ते तू घेतलाय. त्याच्यात माझी काय चुकी नाही. ज्यांच्या फ्रँचायझी बंद पडल्या, ज्या पोरांचं नुकसान झालं, ती पोरं मला अशी भेटली ती. आणि तू एकटाच नाही या क्षेत्रात, नको स्वतःवर सगळं बाण घेऊ. 20-22 वर्षाची पोरं ज्यांनी आईबापाच्या विरोधात जाऊन इकडून तिकडून पैसे उचलून पोरांकडून उधाऱ्या घेऊन तुमच्यासारख्यांच्या शाखा घेतल्या, कर्जबाजारी झाली आणि थोडीशी रियालिटी मी जाऊन काय दाखवली, तुमच्या बुडाला आग लागली. नाही, मी वाईट काय केलं मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. 4 तरुण पोरांना तर माझ्यामुळे काय गोष्टी समजल्या असतील, शिकायला भेटल्या असतील, तर मी काय वाईट केलं? कुठनं तिथं असं बघून काहीतरी भांडाय माझ्या येते. असं बघून काय भांडायचं खाली? असं बघून भांडाय माझ्या की आपल्यापेक्षा कोणतरी मोठं त्यावर भांडतोय. असं बघून काय भांडायचं? तुझं पहिल्यापासून असंच आहे. आबाळात बघून वर थुकायचं आणि परत अंगावर पडलं की म्हणायचं माझ्यावर पडलं. अरे सुधर की, आता मोठा झालायस की. मित्रांनो, आपल्या ओंकारने एकदा पूर्ण कापड दुकानदारांची काढली होती, चांगली वाजवली होती आणि त्याच्यावरती आक्या जाधव एका पॉडकास्टमध्ये म्हणजे गप्पा कट्टा ह्या पॉडकास्टमध्ये तो सगळी गाणी वाजणार याबद्दल बोलला, म्हणजे ओंकार बल्लाळ बद्दल बोलला. आणि त्याचा रिप्लाय म्हणून ओंकारने सगळी गाणी वाजणार या चॅनलवरती एक रोस्ट व्हिडिओ टाकला आक्या जाधव बद्दल. मित्रांनो, सोशल मीडियावरचे हे वाद म्हणजे हल्ली WWE ची मॅच झाली. भावांनो, कॅमेरा समोर भयंकर भांडायचं, एकमेकांना मारायला धावायचं आणि कॅमेरा बंद झाला की एकत्र बसून बिर्याणी खायची. पब्लिकला वाटतं खरंच हाणामारी सुरू आहे. आता बघूया हे खरंच लफडं आहे की पुढच्या व्हिडिओची फुकटची प्रमोशन स्ट्रॅटर्जी. कारण हे लफडं लय मोठं नाही, थोडंच आहे, बारकच आहे, छोटंच आहे, परंतु एका व्हिडिओवरती हे मिटणार नाही हे मला माहिती आहे. पण काही म्हणा, आपला इंटरनेटचा डोस फुल चालू आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या सर्वात कडक आणि डोळे उघडणाऱ्या बातम्या. तुम्हाला यातला कोणता मुद्दा सर्वात जास्त हादरवून गेला? तो विषारी गोळ्या वाटणारा नराधम की रक्तपेटीचा काळा बाजार? मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आणि ही रोस्टिंग स्टाईल आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि अशाच 100% खऱ्या आणि ऐतिहासिक संदर्भ असलेल्या आणि कडक अपडेटसाठी आपल्या मराठी वर्ल्ड या चॅनलला आता सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःचा मेंदू वापरा, फेक न्यूज पासून सावध राहा आणि हसत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.